नमस्कार, मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे। तर आता सध्या उन्हाळा सुरू आहे आणि सगळ्यांनाच थंड काही ना काही प्यावंसं वाटतं। तर आता उन्हाळा सुरू आहे म्हटल्यावर आता लहान मुलांचं फेवरेट चॉकलेट मिल्क शेक तर व्हायलाच पाहिजे। तर सर्वात आधी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये साधारण 1 ग्लास दूध घेते। तर 1 ग्लास दूध मी इथे बाउलमध्ये टाकून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला चॉकलेट मिल्क शेक बनवायचा आहे, म्हणून मी इथे ओरिओचे 5-6 बिस्किट घेतलेले आहे आणि त्याचे तुकडे करून या दुधामध्ये टाकणार आहे। आणि त्याचबरोबर 2 ते 3 चमचे साखर इथे घेतलेली आहे, ती सुद्धा या दुधामध्ये टाकणार आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर टाकू शकता। तर आता त्याचबरोबर आपण ओरिओ बिस्किटचे तुकडे सुद्धा करून यामध्ये टाकणार आहोत। आणि त्यानंतर आता हे सगळं मिक्सरमध्ये किंवा ज्युसरमध्ये तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता। तर आता हे दूध मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर सुद्धा आपण थोडेसे ओरिओचे बिस्किटचे तुकडे याच्यावरून ॲड करणार आहेत। तुम्ही हवं तर ते स्किप करू शकता। त्याऐवजी तुम्ही ओरिओ बिस्किटच्या ऐवजी तुम्ही जर कोको पावडर वापरणार असाल तरी सुद्धा चालणार आहे। परंतु सध्या सगळीकडे ओरिओ बिस्किट किंवा कुठल्याही प्रकारचं चॉकलेट बिस्किट लवकर अवेलेबल होतं, त्यामुळे तुम्ही हे वापरलं तरी उत्तम। त्यानंतर आता इथे मी चॉकलेट सिरप वापरणार आहे आणि चॉकलेट सिरप वरून आपल्याला टाकायचं आहे। जेवढं चॉकलेट तुम्ही इथे वापरणार आहे तेवढं मुलांना अगदीच चॉकलेट मिल्क शेक खूपच आवडतं। तर आता चॉकलेट सिरप पण माझं टाकून झालेलं आहे। त्यानंतर माझ्याकडे डार्क चॉकलेट आहे। तर आता डार्क चॉकलेट सुद्धा मी वरून मिल्क शेकवर छान असं किसून टाकणार आहे। आता इथे मी ओरिओचे तुकडे टाकलेले आहे। तुम्हाला मी मगा पण सांगितलं होतं, जर तुम्हाला हे स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप केले तरी सुद्धा चालणार आहे। तर आता यावर मी डार्क चॉकलेट किसून टाकूया। तर जेवढं तुम्ही चॉकलेट वापराल तेवढं मात्र मुलांना चॉकलेट मिल्क शेक खूपच आवडतं। आणि त्यावर तुम्हाला हवं असेल तर थोडेसे बर्फाचे तुकडेही टाका। उन्हाळ्याचे दिवस आहे, जेवढा गार मिल्क शेक तुम्ही त्यांना द्याल तेवढं त्यांनाही आवडेल। तर मग घरात असलेल्या सर्व साहित्यांपैकी अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये होणारा हा चॉकलेट मिल्क शेक मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काही ना काही थंड आपल्याला खाऊशी वाटतं किंवा पिऊशी वाटतं। तर तुम्ही मुलांना चॉकलेट मिल्क शेक जर बनवून दिला तर तुमचे मुलंही अगदी खुश होतील। तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत।